केलेले आहेत. मनीष आलेले आहे. मनीषसाठी काही वैयक्तिक पारितोषिक 100 रुपये. वेल डन. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता आणि मात्र इथे परफेक्ट कनेक्शन नाहीये. स्टीअर करायचं होतं परंतु परफेक्ट कनेक्शन नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू गेला होता. तदनंतर आपण पाहायला गेले तर खऱ्या अर्थाने इथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करत होते परंतु अंतिम क्षणाला मात्र संकेत पाटील यांनी धाव घेण्यासाठी नकार दिला आणि नंतर यू टर्न घेतला. तो म्हणजे प्रणयने पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. बोरपाडा आणि कुरुळ दोन्ही संघ जिंकणारा संघ या स्पर्धेमधील दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो खऱ्या अर्थानं बक्षीस पात्र होणार आहे आणि त्यासाठी हा संघर्ष. ओहो शफल झाला होता आणि प्रतीकने त्या पद्धतीची लाईन मैदानाची पाहायला मिळाली. अगदी थोडक्यासाठी बचावलं. गोलंदाजाची जी रिॲक्शन पाहिली या रिॲक्शननुसार संकेत पाटील थोडक्यासाठी बचावले. अदरवाईज इथे त्रिफळ उद्ध्वस्त झाला असता. शफल झाले होते आणि त्याच पद्धतीचा चेंडू प्रतीकच्या होते पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सेम फटका मारण्याचा प्रयत्न. संकेत पाटीलला फॉलो केलं जाते. जसा शफल होता त्या पद्धतीची लाईन इथे पाहायला मिळते आहे आणि खऱ्या अर्थानं पहिलेच जर आपण 3 चेंडू पाहिले तर 3 चेंडू डॉट मैदानामध्ये पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक, बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग, लॉंग लेग किंवा फॉरवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्र टार्गेट केलं जाते. आणि धन्यवाद महेश वाडेकरांना आपण शुभेच्छा देऊया. त्यांचा संघ नक्कीच गुलाल आता पडलाय. सो येणाऱ्या सेमीफायनलमध्ये सुद्धा मेहनत घ्या आणि कदाचित चिठ्ठीमध्ये नशीब जर नक्कीच तर मात्र फायनलमध्ये प्रवेश कराल. ओहो चांगला फटका क्षेत्ररक्षक देण्यात इथे मात्र ओहो मात्र फलंदाज बाद. कमाल डीजे. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर करो या मरो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बोरपाडा संघाने खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष करून आता क्वालिफायर राऊंडपर्यंत आली आहेत. दुसऱ्या बाजूला संकेत पाटील. दोनही या संघादरम्यान ही लढत आणि आता मात्र मयूर हा मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे फलकावरती. 5 बॉल कंप्लीट झाले. फक्त 1 धाव गोलंदाजीनं खऱ्या अर्थानं प्रभावित केले. बोरपाडा संघासाठी आज मात्र खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूनं डेडिकेशन समर्पण दिले आहे आणि अगोदर जसं या मैदानावरती त्यांनी 3 नंबर पटकावला होता आणि याही वर्षी सुद्धा अगदी आम्ही प्रथम क्रमांक पटकावू हे स्वप्न उराशी बाळगून ते मात्र मैदानावरती उतरली आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. इकडे उसा संघामध्ये जल्लोष आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सुपेकचे असतील अर्थातच स्पॉन्सर महेश वाडेकर यांना. ओहो बॅटची एज बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक देत तैनात आणि आता मात्र कॅच पकडलाय फलंदाज मयूर. बॅक टू द पेव्हिलियन. रिप्लायमध्ये पाहू शकता dreamscricket.in यांच्या माध्यमातून अगदी शेवटल्या चेंडूपर्यंत फॉलो केली आहे. शेवटल्या क्षणापर्यंत फॉलो केली आहे. पहिला संघ तर आपल्याला मिळालेला आहे आणि आज पाहूया दुसरा संघ कोणता असेल जो खऱ्या अर्थानं अंतिम 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिले ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. बॅटिंग करत असताना फलकावरती फक्त 1 धाव आणि 2 विकेट्स प्राप्त केलेत.
एकदा गोलंदाजी आवडली असेल तर बोरपाडा संघ सहकारी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. जोरदार टाळ्यांचा गजर करा. आपल्या गावातील प्रतीक मात्र आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी प्रयत्न करतोय आणि जे खऱ्या अर्थानं पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि अशा वेळेला त्यांनी फक्त या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आहे. परंतु जोपर्यंत संकेत पाटील आहे यावेळेस उडीत मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग रेंजच्या दिशेनं टार्गेट केलंय. वेगानं खेळाडू येत आहे चेंडूवरती आणि इथे मात्र चेंडू सरळ झालाय. तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. शुभम आणि संकेत ही जोडी मैदानावरती पाटील बंधुराजांची जोडी पाहायला मिळते. दोन्ही या फलंदाजांवरती संपूर्ण आता नक्कीच डिपेंड असणार आहेत. कारण हे दोन्ही जर बंधुराज किंवा तो शुभम पाटील संकेत पाटील मैदानावरती टिकले तर एक चांगलं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देऊ शकते आणि त्या अनुषंगानं प्रयत्न मात्र संकेत करतोय. अक्रॉस द लाईन असेल, इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्रोप द विकेट किंवा त्याच वेळेला बिहाइंड द विकेट अशा विविध एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. तितकंसं यश त्याला आतापर्यंत मिळालं नाहीये. नवीन गोलंदाज मिलिंद मात्र आला पहिल्याच बॉलवरती 2 धावा. फुल टॉस, परफेक्ट कनेक्शन नाहीये. खरं तर या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं. स्वतःवरती नाराज असेल संकेत, कारण असा चेंडू मात्र मिळत नाहीये. हा चेंडू क्वचित मिळत असून त्याचा फायदा घेणं फार गरजेचं, परंतु अशा वेळेला आपण पाहिलं तर इथे मात्र फलंदाज बीट झालाय. धावसंख्या स्थिर आहे फलकावरती. ते म्हणजेच आतापर्यंत पाहिली तर 3 या आकड्यावरती धावांचा दुष्काळ मैदानावरती पाहायला मिळतोय. बघा, जिंकायचं असेल तर इथून तुम्हाला तिसऱ्या राऊंडचा हा खेळ आहे. पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही नाही येता तर तिसऱ्या राऊंडमध्ये आला, त्याच्यामुळे त्या प्रकारचा खेळून अपेक्षित आहे. चांगला बॉल, तितका चांगला फटका. डीप मधून वेगाने खेळाडू प्रतीक येतो. एक सिंगल धाव. अगदी सर्व काही संतुलित आणि व्यवस्थित पाहायला मिळतोय. फक्त 4 धावा फलकावरती आल्यात आणि आता शुभम म्हटलं की कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका मारू शकतो. अगदी कमी वयामध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या क्रिकेटचं वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य, आत्मविश्वास, धारिष्ट्य सर्व काही दाखवले आणि आता मात्र आपल्या संघाला नितांत गरज आहे मोठे फटक्यांची. पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद. पावलांमध्ये थोडासा व्यत्यय, पंचाने मात्र मूर्त चेंडू घोषित केला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या ठिकाणी नव्यानं या ठिकाणी रनअप घेणार आहे गोलंदाज मिलिंद. पहिले 3 बॉल मात्र इथे कंप्लीट झाले. 3 बॉल्स अजून शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मी सांगितलं की शुभम पाटील एक यंग टॅलेंट आहे आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येतो मॅक्सिमम षटकार. फलकावरती आलेले आहे 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगल्या पद्धतीने सुरुवात तर आता केली आहे आणि अशाच पद्धतीने मोठे फटके मात्र मारणं फार गरजेचं असणार आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली, त्यानंतर आला होता तो म्हणजेच मिलिंदने पहिले 3 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. 4थ्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा 5वा बॉल असेल या षटकातील. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतोय. 38 नंबरची जर्सी परिधान केला. चांगला फटका, मोठा फटका. बॅक टू बॅक इन अ रो, बॅक टू बॅक षटकार. आता मात्र PPF कुरुलच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. अगोदर सर्वजण गप्प राहिले होते कारण धावा येत नव्हत्या, परंतु या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आणि खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे शुभम पाटीलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची आता ओळख नक्कीच निर्माण व्हायला लागली आहे, परंतु ॲज अ बॅटर प्रभावित केलंय. फुल टॉस, परफेक्ट कनेक्शन आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या साहाय्याने 2 ओव्हरची सांगता मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये नक्कीच एक चांगला आकार पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मिलिंद भगतने 16 धावा मात्र खर्च केल्या. 2 षटकांच्या समवेत आता येणारी 2 ओव्हर शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर पण पाहायला गेलं तर साधारणतः 34च्या घरामध्ये दिसत आहे, परंतु कमीत कमी 40, 45, 50 धावेचा टार्गेट हे मात्र बनावं लागेल. पण तो बोरपाडा संघाला तेवढं धावा न देण्याची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक 30 षटक आता
विपुल ठाकूर मैदानावरती आलेला आहे. विपुल ठाकूरवरती संपूर्ण जबाबदारी. आज रात्रीचा खेळ जर विपुलचा पाहिला तर 2 सामन्यांमध्ये ज्याने प्रभावी करणारी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली होती त्याच प्रकारची खेळी आता या ठिकाणी क्वालिफायर राऊंडसारख्या मॅचमध्ये करणार का, जिथे समोर ज्याने त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते तो शुभम पाटील स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला विरेश नाईक लॉंग ऑन, कॉर्नर मिड विकेट, एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला. ऑफ साइडला पाहिलं तर एक थर्डमॅन, तदनंतर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर पॉइंट, एक तदनंतर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. बॅटची एज आणि मैदानावरती काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतोय आणि अंतिम क्षणाला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. चांगली सुरुवात मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाफलकावरती सुरुवातच चौकारांनी केली आहे आणि आता धावसंख्येला चांगला आकार येताना पाहायला मिळतो. 21 शुभांक असं म्हटलं तर, परंतु मी काय ते मानत नाहीये. नंबर हे सगळे शुभ असतात, आपल्या मनावरती आहे. परंतु 21च्या घरामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शुभम अडचणीच्या वेळेला येथे नक्कीच एक कणखर बॅटिंग पाहायला मिळते. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उडवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो, एक सिंगलदा पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र चेंडू येथे पायाने उडवला आणि 2 धावा पूर्ण केल्या. बघा, बोरपाडा संघाला जिंकायचं असेल तर तुम्हाला इथे कमी धावांवरती रोखावं लागेल, कारण कुरुड संघाकडे एक चांगली गोलंदाजी आहे. त्यांचा स्ट्रॉंग झोन पाहिला तर बॅटिंग सुद्धा आहे, त्याच वेळेला ॲट द सेम टाइम बॉलिंग सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीच्या चुका जर तुम्ही केल्यात तर नक्की त्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये भोगावे लागतील. त्याच्यामुळे जिंकायचं असेल ना तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित नीटनेटकी सुटसुटीत मात्र करावी लागेल. 2 चेंडू कंप्लीट झाले, 3-4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती शुभम. चांगला फटका खेळून काढलाय, प्रोटेक्शन लावलंय जगदीश. एक सिंगलला मात्र खर्च केले. एक धावेने मात्र प्रगती होते. 24-24 रन्स. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. येणारे 3 बॉल्स अजून शिल्लक आहेत. आलेल्या अजून देखील बरेचसे प्रेक्षक या मैदानात उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि मला आनंद वाटतो की एक यंग टॅलेंट असलेला उसर संघ मात्र आता नक्कीच इथे तृतीय क्रमांकाचा मान त्याने आत्तापर्यंत म्हणजे नक्कीच कमीत कमी 40,000 आणि 3 नंबरचा चषक हे त्यांच्या नावावरती झाले. परंतु येणाऱ्या या परवाच्या दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे की चिठ्ठ्यांमध्ये तो संघ वरती जाणार का हे सुद्धा पाहणयोग्य असेल. दर्णेगोजी जर त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने नशीब असेल तर कदाचित फायनलला सुद्धा ते मजा मारू शकतात. आणि आम्हा सर्वांचे अर्थातच शुभेच्छा महेश वाडेकरला, त्याच वेळेला संपूर्ण त्यांच्या टीमला असतील. नक्कीच उसळ गावामध्ये बेंचो लागलाच म्हणून समजा, यामध्ये कोणती शंका नाही आहे. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु परफेक्ट कनेक्शन नाही आहे. 5 बॉल इथे मात्र कंप्लीट झालेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज विपुल ठाकूर एक चौकारचा अपवाद वगळता आपल्या संघासाठी त्याने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोर. आणि आता मात्र अंतिम बॉल मात्र पाहायला मिळेल. ओहो, बॅटची एज इथे परफेक्ट करेक्शन नाहीये. बॅटच्या टोला चेंडू कदाचित लागला असावा आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. 30 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 30 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. आणि आता पाहूया अंतिम ओव्हरमध्ये काय होणार. अंतिम ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी पाहायला मिळतो, तो म्हणजेच एका बाजूला श्री गणेश बोरपाडा, दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर PPF कुरुळ. आणि दोन्ही संघादरम्यान ही लढत क्वालिफायर राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये काय होणार, मीटिंग अजिबात घ्यायची नाही. बोरपाडा संघ सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. टायमिंग पाहायचं आहे 5:48. 5:48.
आणि आता अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच इम्प्रेशन मेन्सवेअर ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देण्यात आलेला आहे असा ऋषिकेश तुरे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अगोदरच्या मॅचमध्ये जर खेळ पाहिला असेल तर बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोनही आघाड्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि मागील मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड दिला होता. आणि आता मात्र क्वालिफाय सारख्या राऊंडमध्ये आता समोर शुभम पाटील सारखा एक चांगला खेळाडू आहे त्याला कशा पद्धतीनं रोखणार. त्याची बॅटर लागली आहे 2 बॉलवरती 2 षटकं त्याने लगावली आहेत पण तो अशा वेळेला आता ऋषिकेश तुरेसाठी नक्कीच एक कसरत असणार आहे. पहिला बॉल फुलटॉस आणि त्याला मात्र पाठवलंय सरळ बोर्ड यांच्या बाहेर होतोय एक उत्तुंग असा षटकार. बघा धरणे गुरुजी पहिल्या ओव्हरमध्ये प्रत्येकीने फक्त एक सिंगल धाव खर्च केली होती. तदनंतर मात्र मिलिंदला त्याने 16 धावा खर्च केल्या विपुलला त्याने 13 धावा खर्च केल्या आणि आता ऋषिकेशनं पहिल्याच बॉलवरती इथे 6 धावा खर्च केले. याने 5 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा शुभम आपल्याला पाहायला मिळतोय 36 धावा धाफलकावरती आल्यात. ओहो इथे परफेक्ट करेक्शन नाहीये फसवलंय शुभमला परंतु मात्र या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट केली. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. चांगला कमबॅक ऋषिकेश तुरेचा पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. प्रेशर होता दबाव होता दडपण होतं परंतु नक्कीच ऋषिकेश तुरे सुद्धा न घाबरणारा आहे. अगदी निडरमध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि पहिल्याच 2 बॉलवरती नक्कीच 7 धावा त्यांनी दिल्यात. धाफलकावरती 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा उळ्यात मॅच एडिशन ऋषिकेश. तिसरा बॉल. ओहो चांगला बॉल फॉलो केले परंतु इथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय फलंदाज संकेत पाटील आणि शुभम पाटीलला मात्र स्ट्राइक एंडवरती. अच्छा पंचांनी धावा मात्र दिले नाहीये कारण चेंडू मात्र कीपरच्या हातामध्ये होता आणि स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच ही धाव मात्र दिली जाणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे धाफलकावरती ते म्हणजेच 37 लास्ट 3 बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग हे शिल्लक राहिलेले आहेत. पुन्हा एकदा ऋषिकेश तुरे राईट टाइम ओव्हर द विकेट. संकेत पाटील प्रयत्न करतायत. आतापर्यंत बॅट त्यांची लागली नाहीये कारण त्याचा वैयक्तिक खेळ पाहिला तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक चौकार आला पण तो एक चौकाच्या समवेत त्यांचा खेळ साधारणतः त्याने 8 ते 10 धावा बनवल्यात. त्यासाठी 11 धावा ते चेंडू खेळलेले आहेत. आत्ता मात्र चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतोय. चौकार 4 धावेच्या सहाय्याने 41 बघा जेवढा जास्त धावा देणार तेवढा आपल्याला काढाव्या लागणार बोरपाडा संघ. त्याच्यामुळे जेवढं कमी धावींवरती रोखता येईल या अनुषंगाने प्रयत्न करायचे आहेत आणि कुरुल संघाला जेवढ्या जास्त धावा घेता येतील तेवढ्या धावा तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक वाट पाहत आहेत की कोणता खेळाडू माझ्या अर्थातच मला जिंकतोय. 2 बाईक तुम्ही पाहू शकता. एक ब्रँड कंपनीच्या शाईन गाडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश तुरे चांगला फटका तितका चांगला स्ट्रोक आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर भिकावून गेले 6 धावांसाठी. पहिले 5 बॉल आणि या पहिल्या 5 बॉलमध्ये ऋषिकेश तुरे याने मात्र 17 धावा खर्च केल्यात. आता अंतिम बॉल असेल. बघा प्रतीकची ओव्हर जर सोडली तर प्रतीकच्या ओव्हर नंतर मिलिंद असेल विपुल असेल आणि ऋषिकेश असेल यांनी मात्र नक्कीच थोडेसे महाग ठरलेत. लास्ट बॉल. पुन्हा एकदा संकेत मोठा फटका आणि हाही सुद्धा फटका सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तब्बल ऋषिकेशने मात्र आपल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते 50 पेक्षा जास्त. त्यामध्ये 53 धावा धाफलकावरती आल्यात. 54 धाव्यांचं लक्ष्य हे आता श्री गणेश बोरपाडा या संघासमोर असणार आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लगेच फलंदाज पाठवायचे आहेत आणि अंतिम सत्र आपण लगेच समाप्त करायचे.
चला सुरुवात करायची आहे. ऋषिकेश आणि केदार अगोदरच्या 2 मॅच ज्या झाल्या, एका मॅचमध्ये केदार भगत ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने हाफ सेंचुरी लगावली होती. आणि तदनंतरच्या सामन्यामध्ये ऋषिकेश तुरे बॅटिंग बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती, तोही मॅन ऑफ द मॅच झाला होता. आणि गोलंदाजसुद्धा आपण पाहतोय तोही मॅन ऑफ द मॅच झाला आहे. म्हणजे आपण 2 फलंदाज आणि 1 गोलंदाज पाहिला तर तीनही त्यांच्या टी शर्ट आपण इम्प्रेशन मेन्स वेअरची पाहायला मिळतात. म्हणजे तीनही खेळाडू आज त्यांचा खेळ बहरलेला आहे. आता पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, सामन्याला होतोय प्रारंभ. येणाऱ्या 30 अर्थातच 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 54 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल संकेत पाटील. पहिलाच बॉल अख्खू टप्प्याचा पाठवलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. बॉडी लँग्वेज देहबोली अतिशय एवढीही स्ट्रॉंग नाहीये. थोडंसं आमचा ऋषिकेश तुरे म्हटलं की बारीक आहे अंगाने, परंतु षटकार हे मात्र मोठमोठे मारत असतो आणि त्याचं प्रत्युत्तर त्यांनी प्रात्यक्षिक दाखवले. पहिल्याच बॉलवरती चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. 6 धावा पुन्हा एकदा संकेत पाटील. ओहो, बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली आहे. इथे मात्र या चेंडूवरती धावा मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, सुरुवात अगदी दमदार केली आहे, परंतु दुसऱ्या बॉलवरती संकेत याने इम्प्रूव्हमेंट केली आहे. पहिला बॉल थोडासा आखो टप्प्याचा होता, पाठी होता, त्याला पुढे घेतलं आणि आता ऋषिकेश तुरे यांना दुसरा बॉल डॉट काढलेला आहे. तिसरा बॉल पुन्हा एकदा संकेत पाटील. ओहो, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले आहे, परंतु चेंडू वाईडलांच्या आतून गेला. पहिलेच 3 बॉल कंप्लीट झालेत. 6 धावा धाफलकावरती. जिंकायचा असेल तर प्रति षटकामध्ये तुम्हाला साधारणतः 14 धावांची 13 ते 14 धावांची सरासरी ठेवायची आहे. आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करत असताना आतापर्यंत येथे खूप चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे स्वतःहून कबूल केले, बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला आणि त्यानंतर बॅटची बाहेरची कडा घेतल्यानंतर इथे ऋषिकेश तुरे सारखा एक महत्त्वपूर्ण खेळाडूला बाद केले आहे. चांगली व्हरायटी आहे संकेतकडे, कधी फास्टर बॉल, कधी वाईड यॉर्कर, कधी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं, कधी आतल्या दिशेनं. आणि या क्वालिफायसारख्या राऊंडमध्ये अशा पद्धतीचे इम्प्रोव्हायझेशन हे फार महत्त्वाचे असतात आणि ते मात्र संकेत पाटीलच्या वतीने पाहायला मिळाले. 21 बॉलमध्ये 48. चला फलंदाज लगेच मैदानावरती जायचं आहे, नाहीतर इथे आपल्याला 8 वाजतील आणि त्यानंतर इथून डायरेक्ट कामावरती जायला लागेल. येणारे 20 बॉल आता 48 धावेची गरज आहे. 48 रन्स रिक्वायर्ड इन 20 बॉल्स, बचे हुए 20 गेंदों में 48 रन की जरूरत. धाफलकावरती धावा आपण आता पहिले तर जाऊन पोहोचतील त्या 6 या आकड्यावरती. पंच बाद दिला ना? येस, मिलिंद हा बाद झालेला आहे
आणि आता नवीन फलंदाज प्रतीक स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. पहिला या ठिकाणी षटकाचा खेळ मात्र मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा संकेत. ओहो, बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन होत नाहीये. आणि आत्तापर्यंत आपण पाहायला गेलं तर तब्बल 5 बॉल पहिल्याच बॉलवरती षटका दिला होता आणि त्यानंतर ते 4ही बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता अंतिम बॉल असेल, शेवटला बॉल या पहिल्या षटकातील. फक्त 6 धावा धाफलकावरती. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच इथे कमबॅक होऊ शकेल. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अगदी वेगाने जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 10 धावा आलेल्या आहेत. येणारे आता आपल्याकडे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 44 धावेची गरज. 18 चेंडू आणि 44 धावा. मॅच मी म्हणेन दोन्ही संघांच्या बाजूने आहे. इथे मात्र आता केदार भगत सारखा एक महत्त्वपूर्ण आणि त्याच वेळेला एक हुकमी फलंदाज, तो म्हणजेच किंवा त्याला आपण ट्रम्प कार्ड म्हणूया, बोरपाडा संघाचं ट्रम्प कार्ड अजूनही मैदानावरती आहे. कोणत्याही क्षणी जर लागलं तर मात्र ही मॅच चेंडू राखून सुद्धा जिंकू शकतो. हे आपण खेळी त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिली असाल. त्यांनी वनवली विरुद्ध केलेला खेळ अजूनही आपण पाहतोय. 5 बॉलमध्ये 5 लगावलेले षटकार सुद्धा आठवत आहेत. या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी ज्याच्या नावावरती आहे तो केदार भगत हा स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्याच्यामुळे मॅच मी तर म्हणेन दोनही संघांच्या बाजूने समतोल आहे. इथून दोनही संघ जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच मात्र प्रयत्न चालू करू शकतात. कारण आता येणाऱ्या 18 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज. 44 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. आणि आता सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आलाय प्रणय देसाडे. पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. बघा, सरळ बॅटने जर धावा येत असतील तर मग बॅट क्रॉस करण्याची गरज काय. पहिले प्रयत्न तुम्हाला सरळ बॅटने करावे लागतील कारण समीकरण फार मोठं आहे. येणार 17 बॉल 44 धाव्यांची गरज. मोठे 2 ते 3 स्ट्रोक जर आले तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होऊ शकेल बोरपाडा संघाची. मोठा फटका केदार भगतच्या बॅटमधून चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अगोदरच सांगितलं होतं की केदार भगत आहे तोपर्यंत नक्कीच बोरपाडा संघाला घाबरण्याची काही गरज नाहीये. त्याच्याकडे तो दमखम आहे आणि त्याचं प्रत्युत्तर, त्याचं प्रात्यक्षिक त्याने आता दाखवलेलं आहे. 6 धावेच्या साह्याने धाफलकावरती धावा आता जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 16 आकड्यावरती. आता येणाऱ्या 16 बॉलमध्ये 38 धाव्यांची गरज. एक षटकाराने मात्र नक्कीच चेंडू आणि धावांमधलं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केदार भगत करेल. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल, थांबावं लागेल मैदानावरती केदार भगतला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी वेगानं खेळून काढलेला फटका, परंतु डीप मध्ये लक्ष्मण तिथे मात्र तैनात आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल. एक धावेच्या साह्याने धाफलकावरती पुन्हा एकदा 17 धावा. येणाऱ्या 15ला आता 37 धावा पूर्ण करायच्या आहेत. 15-37. केदार भगत जास्त स्ट्राईक घेणार की प्रत्येक वरती सुद्धा काही विश्वास दाखवणार हे पाहण्यायोग्य असेल. पुन्हा एकदा प्रणय. मोठा फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगानं जातोय. कॅच तर मात्र सोडला आणि इथे मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केली. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 19 धावा धाफलकावरती आलेले आहेत. आता 14ला 35. 14 बॉल आणि 35 धावा. या चेंडूवरती दाणेगुरुजी जर 2 मोठे फटके आले तर समीकरण थोडंसं सोपं होऊ शकेल. परंतु प्रणय तितकाच एक चाणाक्ष आणि एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं संकेतनं. एक सिंगल धाव घेतली आहे. बघता बघता लगेचच 5 बॉल इथे कंप्लीट झाले दुसऱ्या ओव्हरमधील. आता 13ला या ठिकाणी 34 धावा पूर्ण करायच्या आहेत. 13 चेंडू आणि 34 धावा. क्वालिफायर राऊंडचा हा सामना एका बाजूला कुरुळ आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बोरपाडा संघ. दोन्ही संघादरम्यान घमासान युद्ध पाहायला मिळते. ओहो, इथे आडव्या बॅटने खेळायचं होतं. परफेक्ट कनेक्शन नाहीये. एकच सिंगल धाव पाहायला मिळते आणि एका धावेच्या साह्यानं 2 ओव्हरची सांगता मात्र झालेली आहे. येणारे 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. प्रति षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 16.50 ची सरासरी मात्र ठेवायची आहे. चला लगेच स्पीडअप करायचं आहे. लगेच षटक हाताळायचं आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 33 धाव्यांची गरज. मॅच मी म्हणे पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या बाजूने. केदार अजूनही मैदानावरती आहे.
त्याच्यामुळे या मॅचमध्ये जिंकण्याचा आशावाद हा खऱ्या अर्थानं बोरपाडा संघाकडे आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं तर गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे. कुरुळ गावामध्ये कित्येक वर्ष मी पाहतोय की प्रत्येक वर्षी तुम्हाला कोणतरी नवीन नवीन खेळाडू चांगले पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकी आता नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव आहे सुयोग. सुयोग पाटील पहिला बॉल इथे मात्र कॅच तर उडाली आहे आणि अगदी लेझी क्रिकेट मी म्हणेन. इथे अगदी आरामात कॅच पकडण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र इथे प्रयत्न फसला. एक कॅच तुम्हाला फार महागडी ठरू शकेल. ही कॅच पकडणं फार गरजेचं होतं. कॅच मात्र सोडला आणि 2 धावा देखील खर्च केल्या. या एका कॅचमुळे कदाचित मॅच सुद्धा जाऊ शकते की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. नफलकावरती 23 धावा 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येणारे 11ला 31 धावा मात्र पूर्ण करायचे आहेत. 11 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती केदार भगत पाहायला मिळतोय. मॅच मात्र नक्कीच इंटरेस्टिंग मोडमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये आता उत्साह त्याच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी एक्साइटमेंट पाहायला मिळते. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. चला लवकर फास्ट घ्यायचा आहे. येणारे 11 बॉल 31 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळालं होतं तो सुयोग मैदानावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा बघा सरळ बॅटनी धावा येत आहेत तरी देखील इथे मात्र आपण पाहायला गेलं तर स्विच करण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती धावा मात्र येत नाही आहेत. 10ला 31. 10 बॉल 31. पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. केदार प्रयत्न करतोय बॅट फिरवतोय पण तो कनेक्शन होत नाहीये. चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि फक्त एक सिंगल धाव. बघा एका धावेनं कुरुळ संघाचं काही बिघडणार नाहीये. बिघडणार आहे ते म्हणजेच बोरपाडा संघाचं. त्याच्यामुळे तुम्हाला आता मोठे फटके या येणाऱ्या 3 बॉलवरती नक्कीच मारावे लागतील. 9ला 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. 9 चेंडू आणि 30 धावा. ओके चलो. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. पहा एखादे किंवा 2 मोठे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. आणि आता पुन्हा एकदा यावेळेस सुयोग. चांगला फटका फसला आणि आता मात्र कॅच या ठिकाणी पकडली आहे. फलंदाज केदार भगत बॅक टू द पॅव्हलियन. आता जर कॅच पडणे सोडली असती तर कदाचित त्यांच्या संघ सहकार्याकडून काही वेगळे शब्द वापरत आले असते कारण त्यांनी ऑलरेडी एक कॅच सोडली होती. परंतु नक्कीच आता मात्र त्यांनी कॅच पकडली आणि खऱ्या अर्थानं एक महत्त्वपूर्ण ट्रम्प कार्ड हे बोरपाडा संघाचं बाद केलं. आता येणाऱ्या 8 बॉलला 30 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 30 धावा. कोणता असा खेळाडू आहे जो खेळाडू इथे धाव संख्या पूर्ण करू शकेल. बोरपाडा संघाची भरपूर मेहनत आहे परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी पिछाडीवरती आपल्याला संघ पाहायला मिळतोय. कोणता संकटमोचक असा खेळाडू आहे जो ही मॅच मात्र फिरू शकेल. 8 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज असताना या 2 चेंडूवरती आक्रमण करावं लागणार आहे आणि ते आक्रमण मात्र करणार का. नवीन फलंदाज विपुल मैदानावरती आलेला आहे. विपुल ठाकूर. पुन्हा एकदा सुयोग. ओहो इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु मात्र परफेक्ट कनेक्शन नाहीये. एक सिंगल धाव पाहायला मिळते. आता 7ला 29 धावा पूर्ण करायच्या आहेत. 7 चेंडू आणि 29 धावा. सात चेंडू आणि 29 धावा. मॅच मध्ये जवळपास येथे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न हा कुरुळ संघाने केलेला आहे. PPF प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ हा संघ आता नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जरूर परंतु मॅच संपली नाहीये. पुन्हा एकदा थोडासा व्यत्यय पावलांमध्ये. 7 चेंडू आणि 29 धावा. एक षटकार आला तर नक्की शेवटल्या ओव्हरमध्ये कमी धावा उरू शकतील आणि त्यासाठी हा प्रयत्न.
ओहो, पंचांनी मात्र दाद मागितले पंचांकडे, परंतु मात्र चेंडू चांगला आहे. आता इथे पहिल्याच 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला आणि आता येणारे 6 बॉल आणि 29 धावांची गरज. 6 चेंडू आणि 29 धावा. चला संकेत पाटील, लगेच षटक द्यायचं आहे. वेळ न घेता लगेच षटक द्या. चला 6ला इथे 29 आणि नवीन गोलंदाज सनी आलेला आहे. चल लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. येणारे 6 बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे आणि सनी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन नवीन गोलंदाज दरवर्षी पाहायला मिळते. कुरू गाव म्हटलं की मोठा गाव आहे आणि या गावामध्ये दरवर्षी कोणी ना कोणते नावरूपाला येत असतं आणि आता याही वर्षी सुद्धा आपण पाहायला गेलं तर सुयोग असेल, सनी असेल किंवा अन्य सारे खेळाडू आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो पुन्हा एकदा पहिलाच बॉल. पहिला बॉल फक्त बॅट फिरवली. 5ला 29. प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण. येणारे 5 बॉल 29 धावांची गरज. मॅच पूर्णपणे आता कुरुड संघाच्या वतीनं पाहायला मिळते कारण बॅटिंगमध्ये सुरुवात अगदी बोरपाडा संघाने खूप चांगली केली होती पहिल्या सत्रामध्ये. चांगला फटका संकेत इथे आहे आणि आता मात्र कॅच पकडलेला आहे फलंदाज बाद. जेव्हा पहिल्या सत्राची सुरुवात झाली होती तेव्हा पहिल्या षटकामध्ये प्रतीक याने फक्त एकच धाव दिली होती आणि तदनंतर असं वाटत होते की आता मात्र कुरुळ संघ जेमतेम 35 ते 40 धावसंख्येपर्यंत पोहोचेल, परंतु नंतरच्या 3ही ओव्हर्स अतिशय महागड्या ठरल्या. मग त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर मिलिंदने 13 धावा दिल्या होत्या. तदनंतर आला होता तो म्हणजेच विपुल, त्याने सुद्धा 16 धावा दिल्या होत्या आणि ऋषिकेश याने तर मात्र 23 धावा दिल्या आणि अशा या धावांमुळं हे आव्हान थोडंसं कठीण होऊन बसलं. त्याच्यामुळे ह्या चुका आपण पुढे करायच्या नाही आहेत. थोडंसं गोलंदाजी प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी. मॅचमध्ये आता दर्णेगुजी सांगत आहेत की औपचारिकता बाकी आहे. लास्ट 3 बॉल्स टू गो. तीन बॉल शिल्लक आहेत. शेवटला ते 2 बॉल शिल्लक आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि नक्कीच प्रतीक पाटील फाउंडेशन कुरू या संघाने मात्र आता आपल्या विजयाची पक्कड या मॅचमध्ये मजबूत केली आहे. एक संघ तर आपल्याला पाहायला मिळाला म्हणजेच महेश वाडेकर पुरस्कृत जय भरनाथ उसर हा संघ मात्र अंतिम 3 मध्ये गेलाय आणि त्याच्यासोबत दुसरा आपल्याला जो संघ मिळणार आहे तो अंतिम 3 मध्ये जाईल आणि त्या संघाचं नाव नक्कीच आपल्याला पुढे येणार आहे. प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ हा संघ आता नक्कीच विजय दिशेने वाटचाल करतोय आणि इथे मात्र प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ हा संघ मात्र ठरतोय या स्पर्धेमधील दुसरा संघ. जो अंतिम 3 मध्ये जाणारा हा दुसरा संघ आहे. शुभेच्छा असेल कुरुळ संघाला, असाच खेळ करत राहा आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान सुद्धा पटकावा. शुभेच्छा असतील आम्हा सर्व समालोचकांच्या, आमच्या मंडळाच्या. आणि आजच्या दिवसामध्ये पंच प्रशांतजी बांदिवडेकर, प्रीतम पाटील, सुमित पवार,
तीनही जग पंचांना देखील हार्दिक आभार. तसेच आमचे स्कोरर दर्णे गुरुजी, स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अर्थातच त्यांनी काम केलं. समालोचकाच्या भूमिकेमध्ये सौरभ भुरे असतील, कैलास कर्णेकर, इम्रानजी बुखारी, तसेच आमचे DJ मास्टर योगेश, यूट्यूब आमचे कौस्तुभजी पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम आणि त्याच वेळेला मंडपवाले, लाईट